जवळ दिवाळून माझी वाट पाहतात त्या लेकरांना मला रिकाम्या हाताने जायची भीती वाटते रे बाळा. म्हणून देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. अजून एक आश्चर्य सांगते की माझ्या संस्थेचं बांधकाम पूर्ण झालं. त्याच्यातच सरांनी माझी मुलाखत घेतली तेव्हा बांधकाम सुरू होतं. बांधकाम पूर्ण झालं. मी सरकारला विचारलं, सरकार माझ्या लेकरं आता घरात येऊ द्या ना. माझ्या सरकारने मला सांगितलं, माई लिहून द्या, ग्रँड मागणार नाही. मी सरकारला लिहून दिलं, मरेपर्यंत ग्रँड मागणार नाही. जा, मरेपर्यंत ग्रँड मागणार नाही. येऊ द्या पोरं घरात. सरकारला लिहून दिलं, पोरं घरात आले. आता तुम्ही माझं सरकार व्हा ना. 90 घास तुमच्या लेकरांना खाऊ घाला रे. 1 घास माझ्या पिल्यांना द्या ना. मी माय झाले, तुम्ही गणपत व्हा ना. कारण लेकरं दिवाळावर वाट पाहतात ना. रिकाम्या हाताने जायची भीती वाटते बाळा. फक्त जेवायला मागतात, दूध मागतात. मला माहित आहे आज साहेब मला देणार आहेत. साहेब मला आज देणार आहेत. परदेशी साहेब मला आज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते मला साखर भात खायला माझ्या लेकराला मदत नक्की देणार आहे. तुम्ही पण दुधासाठी द्यायचं आहे, आज सोडणार नाही. स्वर्णा, आता एक कण दिलं तर माईची झोळी फाटेल ग. आणि तेवढी जिवंत संस्कृती माझ्या देशात, माझ्या महाराष्ट्रात आहे. याचा मला अभिमान आहे बेटा. या देण्यावरच माझ्या संस्था उभ्या आहे. दुसरं मला काही नाही. देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. पुढे चालत राहायचंय, पण मागं वळून पाहायचंय. आणि जंप घ्यायची असेल तर रिवर्स व्हा. मी रिवर्स झाले कितीतरी वेळा आणि मला उडी मारता आली बेटा. आज माझं विश्व उभं आहे. पाहिलंय माझ्या बाळा, पाहिल्यानं विशेष म्हणजे